क्रमांक 3 च्या उमेदवार पेठे संगीता शिवाजी आणि 3 चे उमेदवार पवार सचिन भारत या दोन्हीचं चिन्ह काय आहे? मशाल. प्रभाग क्रमांक 11 चे उमेदवार स्वामी पंकज प्रकाश आणि चे उमेदवार जोशी कीर्ती प्रसाद या दोन्हीचं चिन्ह काय आहे? मशाल. 12 चे उमेदवार कोळी अनिशा शिवप्रताप सिंह आणि चे उमेदवार जाधव निलेश शंकर या दोघांचं चिन्ह काय आहे? अरे मोठ्यानं म्हणा की काय ऐकू नका, त्याला थंड वाजायली. 19 चे उमेदवार तांबोळी कैफ गौस आणि 19 चे उमेदवार वाघमारे सोनाली रवींद्र आणि 19 चे उमेदवार निकम ज्ञानेश्वरी अजित या तिन्हीचं चिन्ह काय आहे? असं यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या या सभेला उपस्थित सगळ्या मान्यवरांची क्षमा मागतो आणि आदरणीय व्यासपीठ असा आपल्या सर्वांचा नामोल्लेख करतो. बांधवांनो, नगरपालिकेची निवडणूक लागली. आपल्या सगळ्याला माहीत असेल, केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र आणि जिल्ह्यात दलिंद्र. होय म्हणत तर दलिंद्र जायती. तुम्ही माणसाला असं का म्हणाला? 340 कोटी रुपयाच्या जिल्हा नियोजन समितीच्या कामाला पालकमंत्र्यानं मान्यता दिली. काय होणार होतं यातनं? आपल्या गावांतर्गत रस्ते, आपल्या शहरातले रस्ते, आपल्या शेतकऱ्याचे शेतातले डीपी, आपल्या दवाखान्यातली औषधं, आपल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातली कॅथ लॅब, ही सगळी कामं याच्यात होणार होती. पण ह्या कामाला, ज्या कामाला पालकमंत्र्यानं मंजुरी दिली, त्या कामाला तेरचा 2 पायाचा बोका आडवा गेला आणि मुख्यमंत्र्याकडे तक्रार करून त्यांनी ह्या कामाला काय आणली? स्थगिती. आता त्याचा पुरावा मी धावतो. कुठं जवळ उभा टाकीचा नीट आहे का मन लावून? हे पालकमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. ऐकलं का? बोक्याला संभ्रम निर्माण झाला. संभ्रमातनं बोक्यानं पत्र दिलं मुख्यमंत्र्याला आणि 340 कोटी रुपयाच्या कामाला काय मिळाली? स्थगिती. आता बघा, ह्या बोक्याचं काम अडवलं म्हणून पालकमंत्र्यानं काय केलं? 140 कोटीच्या कामाला आपल्याला 20 महिन्यापूर्वी मंजुरी मिळाली. आपल्या शहरातले रस्ते होणार होते. पालकमंत्र्यानं काय केलं? माझं 340 कोटीचं आडवितो. होय, तुझं बी 100 जवळपास 140 कोटीची कामं ज्याच्यातनं रस्ते होणार होते ती पालकमंत्र्यानं त्यांच्या उपमुख्यमंत्र्याकडे तक्रार दिली. ती त्यातला मजकूर वाचतो. विषय: धाराशिव नगर परिषद सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान राज्यस्तर अंतर्गत धाराशिव शहरातील डीपी रस्ते करणे 59 कामे. या कामाबाबत दिनांक 18 सप्टेंबर 2015 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तास स्थगिती देण्याबाबत याच्या आधारे उपमुख्यमंत्री यांनी आपल्या 140 कोटीच्या कामाला काय केली? स्थगिती दिली. म्हणजे राणा पाटलानं ह्याच्या कामाला स्थगिती आणि पालकमंत्र्यानं त्याच्या कामाला स्थगिती. आणि ह्याच्यात नुकसान कुणाचं? आता मला सांगा, माझं तर म्हणणं असं आहे
लय पेटू नको, जरा दमानं पेट. ह्या खड्ड्याच्या रस्त्यानं जिथं ही रस्ते आहेत, जिथं दुरळा उडतंय गाड्या गेल्या की, ह्या एका खोलीत पालकमंत्र्याला कोंडावं आणि एका खोलीत राणा पाटलाला कोंडावं. पण उगाच आपणच 5-50 गाड्या सोडायला लावायच्या. कसा नाकात फुफुटा जाता यांना कळेल पुन्हा काय त्रास होतोय ती. आणि अजून दुसरं माझं सांगणं आहे, या खड्ड्याच्या रस्त्याने ट्रॅक्टरची ट्रॉली माहिती आहे, ट्रॅक्टरची ट्रॉली, त्या ट्रॉलीमध्ये राणा पाटीलनं पालकमंत्री बसवावा आणि उगाच 60च्या स्पीडनं खड्ड्याच्या रस्त्यानं न्यावं. कसा मनकारी कामा होतोय ती बघा म्हणा एकदा. ही त्रास आहे का नाही आपल्याला? ह्या लोकांच्या स्थगितीच्या राजकारणामुळं आपल्या शहरातल्या लोकांना हा त्रास आहे. आणि बांधवानो, तिथं प्रशासक असल्यामुळे यांची नाटकं चालू आहेत. तुम्ही निवडून दिलेला नगराध्यक्ष संगीताताईच्या रूपानं तिथं बसला, आपले सगळे नगरसेवक निवडून आले की आपण 15 दिवसात 140 कोटीच्या रस्त्याची कामं चालू करू, हे वचन मी तुम्हाला आजच्या या सभेच्या निमित्तानं देतो. बांधवानो, डॉक्टर पाटील 40 वर्ष मंत्री, राणा पाटील 5 वर्ष मंत्री, यांच्या 45 वर्ष मंत्रीपदाचा आपल्याला काय फायदा? तर आपला जिल्हा देशात दरिद्री जिल्ह्याच्या यादीत कितव्या नंबरला? 3ऱ्या. हरटाया अरे दोहंडा झाला, दोहंडा मला. जिल्हा दरिद्री आणि जी 45 वर्ष मंत्री राहिले ती खासदारकीची निवडणूक लढवायला आले तेव्हा तुमची इस्टेट, तुमची प्रॉपर्टी जाहीर करावी लागते. ती जाहीर केली आणि ती इस्टेट प्रॉपर्टी जाहीर केल्याच्या नंतर पद्मसिंह पाटील श्रीमंत खासदाराच्या यादीत देशात कितव्या नंबरला? मग या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्यासाठी झाला का डॉक्टर पाटलाच्या घरासाठी झाला? घरासाठी झाला. आणि ही 45 वर्ष मंत्रिपदावर बसलेली माणसं आम्हाला विचारते की 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, तुम्ही काय केलं? त्यांना सांगायचं 2.5 वर्षातलं 1.5 वर्ष आमचं कोरोनात गेलं, 1 वर्ष आम्हाला फक्त काम करता आलं. आपल्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्या धाराशिवला मंजूर करून घेतलं आणि चालू बी केलं. ह्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं तिथून बाहेर पडते. असंच एक मेडिकल कॉलेज डॉक्टर पाटील मंत्री असताना मंजूर झालं. ती कुठं चालू केलं ह्या बापल्याकानी? नेरूळ कुठे येते? मुंबई. का तिकडं चालू केलं असेल हो? आता सांगतो का चालू केलं. म्हणले धाराशिवची लोक जहागीरदार आहेत, त्यांना आजारी पडलं तरी डॉक्टरला बंडलं फेकून उपचार करायला लावते, ऑपरेशन करायला लावते. खरी गरज मुंबईतल्या गरीब लोकांची आहे. त्यांना ऑपरेशन करायचं म्हणलं तर जमीन विकावी लागते, घर विकावं लागतंय. म्हणून ह्या बाप लेकाने जी नाकातल्या नाकात बोलतेत, शुद्ध बोलतेत, आपल्याला वाटतंय काय भारी माणसं आहे ती. बाया 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 बाया. कुठं चालू केलं? नेहरू. आणि कुणाच्या मालकीचं? तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. तुम्हाला वाटेल ट्रस्टच्या मालकीचं, पण ट्रस्टचा मरुस्तोराध्यक्ष कोण? डॉक्टर पाटील. सदस्य कोण? राणा पाटील, अर्चना पाटील आणि आता मल्लू पाटील. यांच्या मालकीचं मेडिकल कॉलेज. बांधवानो, त्या कॉलेजचा फायदा काय ह्यांना? एक MBBSचं ऍडमिशन करायचं म्हणलं तर 2 कोटी रुपये फीस मिळते. किती? 2 कोटी. मी प्रचार चालू झाल्यापासून डॉक्टर पाटलाला, राणाला विचारतोय, अरे इतके वर्ष तुम्ही कॉलेज बांधून झाले, एक तरी गरीबाचं लेकरू फुकट डॉक्टर केलेलं दाखवा की रे मला. एक तरी हाय का? एक तरी? एक सुद्धा नाही. ही बापले
त्यांना मला सांगायचंय, आमच्या 1 वर्षाच्या काळात आम्ही शासनाच्या मालकीचं मेडिकल कॉलेज चालू केलं. स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या मालकीचं चालू करून 2-2 कोटी रुपये लोकांकडून गोळा केले नाहीत. हा पहिला फरक. दुसरा, रेल्वे कुणाकडे असते हो? केंद्राकडे का राज्याकडे? ह्या राणाला सांगा हो. 14ला मोदींनी घोषणा केली, 14 ते 19 एक ईट सुद्धा रचली नाही. 19ला ओमराजे खासदार झाला. खासदार झाल्यापासून म्या पाठपुरावा केला आणि सोलापूर, तुळजापूर, धाराशिवचं काम चालू झालेलं दिसतं का नाही? काम चालू झालेलं दिसलं की ही नारळाचं पोतोडे घेऊनच आलं. लगेच नारळ काढतं की हानकुचा. कष्ट आम्ही करायचे आणि श्रेय हे न घ्यायचं. तुझ्या घ्यायचं कामाचं इथं घे की माझ्या कष्ट पाहिजे. बांधवानो, तुम्हाला सांगतो, मार्च 2027ला आपलं तुळजापूर ते धाराशिव इंजिन ट्रायल त्या ठिकाणी पूर्ण होतंय. इतक्या गतीनं त्या ठिकाणी रेल्वेचं काम चालू आहे. आता दुसरा विषय, ती म्हणते लोकसभेची निवडणूक लागली, कोण लढवतोय त्यांच्या घरातून? अर्चनाताई पाटील. विधानसभा लागली, कोण लढवतंय? घरातलेच, राणा पाटील. आता जिल्हा परिषद ओपन सुटला महिला, कुणाचं नाव? अर्चनाताई पाटील. म्हणजे फक्त पाटील कुटुंबालाच विकासाची अक्कल आहे, बाकीची सगळे मूर्ख आहेत का? त्याच्या उलट ओमराजे जिथून आमदार होता त्या आमदाराचा ओमराजे खासदार झाला, पण जिथून आमदार होता तिथं ओमराजेची बायको आमदार झाली नाही, ओमराजेचा भाऊ आमदार झाला नाही, ओमराजेची आई आमदार झाली नाही. तिथून गरीब शेतकऱ्याचं लेकरू कैलास पाटील 2 वेळेस आमदार झाले. माझं नाही असं, मी झालं की माझं पोरग झालं की माझं नातू. जी कार्यकर्ता चांगलं काम करतोय, आज मला अभिमान आहे, कैलास दादाच्या रूपाने एक चांगला सहकारी त्या ठिकाणी मला आमदार म्हणून मिळालाय. हा बांधवानो दुसरा फरक. आता तिसरा फरक, जसं राणा पाटील 45 वर्ष पैसे हाणलेल्या पैशाला कळाला आता पवार साहेबांची सत्ता गेली, आता भाजपचं सरकार आले, आता आपल्या मागे ईडी लावील, आपल्यावर धाड टाकील म्हणून एका रात्रीत राणा पाटील कुठे गेलो? कमळाबाई त्याच्या वॉशिंग मशीन मध्ये धुवून. बांधवानो, आम्ही जर ह्यांच्यासारखा पैसा हाणला असता, आमच्याकडे जर 2 नंबरचे पैसे असते तर आम्ही सुद्धा शुद्ध व्हायला कुठे गेला असता? कमळाबाई. आम्ही गेलो नाहीत म्हणजे आम्ही प्रामाणिक आहेत म्हणून इथं खोटा राहून मजबूत तुमच्या विरोधात लढा देत आहोत. दुसरं, बांधवानो, आमचं सरकार फुटलं, आम्ही सत्तेतनं बाहेर आलो, आम्हाला सत्तेत यायला 100 कोटी रुपये देत होते. किती? 100 कोटी. मंत्रीपद, त्याच्यावर लात मारून मी आणि कैलास पाटील थांबलेले प्रामाणिक कार्यकर्ते आहेत. कुठलाही कॉन्ट्रॅक्टर 100 कोटीपेक्षा जास्त पैसे देणार आहे का? कुठलीही टक्केवारी 100 कोटीपेक्षा जास्त असणार आहे का? मला वाटतं ही 2 उदाहरणं आमचा प्रामाणिकपणा सिद्ध करायला पुरेसा आहे. आता तिसरं, बांधवानो, आपण बघताय की परवाच राणा पाटील म्हणले की हे विरोधक माझ्या गाड्या काढतात. मी 12 वाड्यां तेरचा पाटील आहे. तुम्हाला माहित नसेल तर हे दत्तक पाटील आहे. दत्तक कळतंय का? ह्यांच्या आज्याला मांडीवर दिलतं बाजीराव पाटलाला, फंड पाटलाच्या घरी, म्हणून ही पाटील, दत्तक दिलेला पाटील. आणि त्याला तिथं पाटीलकी मिळवायला आमच्या राजे निंबाळकर कुटुंबाचे आमचे पंजोबा गोपाळराव राजे निंबाळकर ह्या धाराशिव शहरातली अर्धी प्रॉपर्टी आम्हाला हैदराबादला कोर्ट पेशा करायला, त्याला पाटीलकीवर बसवायला खर्च झाली.
हा इतिहास आहे. त्या 12 वाड्या आणि 13 गावच्या पाटलाला मला तुम्हाला सांगायचंय की बाबा रे, तुझ्यासारखे अनेक पाटील आहेत तिथं ज्याची 200-200 एकर जमीन आहे. एक तरी पाटील 7 कोटीच्या गाडीतून हिंडते गाव 7 कोटीच्या. बिचारे ऊसाचं उत्पन्न घेते, सोयाबीन घेते, ती कोण 7 कोटीच्या गाडीत फिरत नाही. मग डॉक्टर पाटील, राणा पाटील येड्या बाबळीचं उत्पन्न घेऊन 7 कोटीच्या गाडीतून कसे हिंडते, त्याचं उत्तर मिळालं पाहिजे का नाही? उघड आपले पैसे हाणून आपल्यावर माज करायचं काम चाललंय बांधवांनो. आपण बघितलं असेल की त्या ठिकाणी गणपतीची मिरवणूक चालली होती विसर्जनाची, आणि जी नाचत होतं माझ्या पुढं येडवाकडं होऊन त्याला उमेदवारी दिली. आपल्याकडं सोमनाथ आप्पा 10 वर्ष नगरसेवक होता. प्रशासक असताना सुद्धा आप्पाला कुणी जरी शहरातल्या माणसानं सांगितलं घंटा गाडी आली नाही, पाणी आलं नाही, आमच्याकडचं हे काम राहिलंय, बांधवानो त्या माणसानं पदावर नसताना सुद्धा सगळ्या माणसाचं काम त्या नागरी समस्या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप काढून प्रामाणिकपणे इमानी इतबारे करायचं काम केलंय. म्हणून त्यांच्या पत्नी संगीताताई सोमनाथजी गुरव हे आपल्या पुढे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लढवते. आता बघा, मिरवणूक गणपतीची, नाचतंय कोण? मल्लू. आणि ती उमेदवार. आणि का नाचतंय? आता एखाद्यानं निवडणूक जिंकल्यावर नाचल्यावर कळा शकते बाबा ही निवडून आलेत म्हणून नाचायले. अहो डॉक्टर पाटील 2014ला 2.5 लाख मतानं पडला. राणा पाटील 2019ला 1,27,000 मतानं पडला. आणि पुन्हा मल्हार पाटलाच्या मम्मी 2024ला ह्या दोघांचा रेकॉर्ड मोडून 3,30,000 मतानं पडल्या. मग हे नाचत का होतं? एकदा आजोबा पडले, एकदा पप्पा पडले, एकदा मम्मी पडली, हा डान्स. अरे नाचायला कसं पाहिजे? बर मिरवणूक कशाची? गणपतीची. आपल्या ग्रामीण भागात एक मन आहे बघा, लगीन लोकांचं, पुढचं तुम्हाला माहिती आहे. ही असली गत, ही असली गत आणि असली माणसं. बांधवानो, जरा भाजपच्या उमेदवाराचा लाव बरं, ह्याच्यावर लावता येतं की व्हिडिओ? लाव की डान्स करतानाचा. ए सरका जरा पलीकडं, वा पलीकडं. हे भाजपच्या नगरसेवक पदाचा उमेदवाराचा वार्ड आहे. भास्कर बाबा कौतुक. ही जी प्रभाग आहे का, ही जी आहे का ती डान्स आणणाऱ्याचा वार्ड आहे. एवढा सुंदर, त्याला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मल्लूच्या कृपेनं. डान्स चांगला आणला म्हणून. आता तुम्ही निवडायचे बांधवानो. आपल्या सगळ्याला मला आपल्याला विनंती करायची की बघा, वर बायको उभारली नगराध्यक्ष पदाला आणि खाली वार्डात कोण उभारलाय? नवरा. त्यांच्याकडे, आमच्याकडे नाही. आमच्याकडे तसलं नाही. ती आता नेत्याची घराणीशाही कार्यकर्त्यात आली. ही पद्धत आहे. अजून आपल्या सगळ्या उमेदवाराचं चिन्ह काय आहे? काय चिन्ह? तुम्हाला माहित आहे, नवरात्रात आपल्या तुळजापूरला येऊन अख्ख्या महाराष्ट्रात लोक ज्योत पेटवून, मशाल पेटवून नेतेत का नाही? तो सगळ्या गावात आपापल्या मंदिरात नेतेत का नाही? ती मशाल आहे. आणि ह्या मल्लू पाटलाचा बाप तिथला आमदार तुळजापूरचा,
आणि त्या मशानीला ही काय म्हणतो, आईस्क्रीमचा कोण एकदा तोंडात देऊन बघावं. गार वाटतंय का गरम लागतंय कळलं तरी. बांधवानो, ह्या पद्धतीनं नुसतं हिडवायचं काम शून्य. तुम्हाला माहिती आहे बॉम्बे रेयॉन हाय का चालू का पडलं बंद, पडलं बंद. तुम्हाला माहिती आहे मोपेडचा कारखाना हाय का चालू, व्हिडिओकॉनचा कारखाना हाय का चालू, हिऱ्याला पायलू पाड्याचा कारखाना हाय का चालू, डेक्कन जिनिया हाय का चालू. अरे नेमकं चालू का हाय. आणि ही तेरचा पाटील आता सांगायलाय राणा दादाची गॅरंटी 24 तास आपल्या शहराला पाणी. त्या बारकुसण्यात तेरला ज्या गावात जन्म झालाय तिथं 5 दिवसानं पाणी येतंय, ती बी गडूळ. आणि ही सांगते मोदीची गॅरंटी तसं दादाची गॅरंटी काय, शहराला 24 तास पाणी. अरे तुझी 45 वर्ष वॉरंटी संपली आणि तू कशाची गॅरंटी देतो म्हणा आम्हाला आता. म्हणून तर तुला कुठे पाठवलं, तुळजापूर. बांधवानो, माझी विनंती आहे की उद्या मतदानाचा दिवस आहे. आता तुमच्या पुढे शेवटचं हत्यार त्यांच्याकडे शिल्लक आहे. कोणचं, किती आहे आकडा फुटलाय का, 2000 फुटलाय म्हणायचा. मला सांगा 2000 रुपये घेऊन जर आपण मत टाकलं किती रुपये पडतंय दिवसाला. 2000 रुपये किती वर्षासाठी घ्यायला आपण, 5. ये एका वर्षात किती दिवस ना, 365. 5 वर्षात नाही काढ की नीट हिशेब करून. तुम्ही हिशेब नाही केला मंत्री बापले 45 वर्ष आपल्या 1825. 1825 दिवसाला 2000 तर एका दिवसाला किती, इकडे बघू 91 पैसे येतात बघा, 91 पैसे. हा 91 पैशात काय येतंय हो, काय येतंय. अरे ती सुद्धा येईना चॉकलेट सुद्धा द्यायचं मत. ओम राजेनं यांच्या विरोधात निवडणूक लढवली. बांधवानो, तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादानं गोर गरीब लोकांना कष्टाचे 1000 कुणी 1500 मला आणून दिले. त्यांच्या 100 कोटी रुपयाला माझ्या कष्टाच्या माणसाचे 2000 रुपये ऐकले नाहीत. 3,29,846 मतांना हा ओमराजे त्या ठिकाणी खासदार म्हणून गेला. जर माझ्या या मतदारसंघातली लोक स्वाभिमानी असतील तर कसा बदल घडू शकतो हे तुम्ही दाखवलंय. आणि म्हणून बांधवांनो, माझी आपल्या सगळ्याला विनंती आहे की उद्याच्या 3 तारखेला आपल्याला मतदान करायचंय. ती तपासायलोय मी की माझं भाषण राणा पाटलासारखं ऐकायला का नाही. हुशार आहो तुम्ही, म्हणून हट म्हणून 3 म्हणलो होतो. 3 म्हणल्या उत्तर काय आलं खटदिशी. म्हणजे माझी सभा तुम्ही मन लावून ऐकली, त्यांच्यासारखी नाही अजून आपल्याला ठामाच्या मन लावून ऐकली. आणि मी उदाहरणासहित स्पष्ट केली. ह्याचा अर्थ ही सभा 100% यशस्वी झाली असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून उद्याच्या 2 तारखेला संगीतदाईचं मशाल चिन्ह कितव्या नंबरला आहे, 3. आणि आपल्या सगळ्या 6च्या 6 उमेदवाराचं मशाल चिन्ह जिथं मशाल दिसल तिथं काय करायचं, खुशाल बटन दाबायचं. आणि बांधवानो, तुमच्यासाठी तुमच्या घरातल्या लेकराप्रमाणे 24 तास राबणारी ही सगळी माणसं माझ्यासहित आमदार कैलास पाटला सहित तुमच्यासाठी 24 तास उपलब्ध असतील ही वचन देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या ठिकाणी आपल्या पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय. आपण 2 मिनिटं पाहू. धाराशिव जिल्ह्याचे लाडके खासदार ओमदादा निंबाळकर यांनी या ठिकाणी येऊन 4 प्रभागातील उमेदवारांचे कॉर्नर सभा घेतली. आपण सर्वांनी शांत चित्ताने सभा ऐकली त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो, आभार व्यक्त करतो.